हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये छोले टाकून छान अशी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी बघा, इथे मी रात्रभर हे छोले भिजत ठेवले होते. त्यानंतर यामधलं पाणी काढून घेतलं आहे आणि हे छोले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. तर बघा, छोले आपल्याला व्यवस्थित असे निवडून घ्यायचे. यामध्ये कधी-कधी खराबसुद्धा असतात. तर बघा, आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपल्याला यामध्ये हे छोले घालून घ्यायचे आहेत. आता इथे भांडं लहान आहे, त्यामुळे जितके छोले आपल्याला यामध्ये वाटता येईल ना, अगोदर तितके छोले यामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या देखील यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा, इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या देखील यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, 1 चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे. आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया. तर बघा, मिक्सरला मी हे पाणी न टाकता हे असं ओबडधोबड आपल्याला वाटायचे. खूप जास्त असं बारीक नाही वाटायचं बघा. असं थोडंसं जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर बघा, आता हे वाटलेलं मी हे या बाउलमध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर जे बाकीचे छोले उरले आहेत ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे सर्व छोले मी वाटून घेतले आहेत. तर बघा, यामध्ये थोडासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. पाणी न वापरताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, थोडीशी हळद यामध्ये घालायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथे भरपूर अशी कोथिंबीर कट करून घेतली आहे, ती देखील यामध्ये घालायची आहे. आपण कोथिंबीर वाटतानासुद्धा घातली आहे आणि नंतरसुद्धा घातली आहे, कारण की यामध्ये कोथिंबीरनी खूप छान अशी टेस्ट येते. आता बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आपण यामध्ये हळद आणि मीठ घातलं आहे, त्यामुळे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून मीठ असं एका जागेवरती राहिलं तर मग ते खारट लागेल, त्यामुळे. तर बघा, तुम्ही यामध्ये बारीक कट केलेला कांदासुद्धा घालू शकता. आता मी यामध्ये कांदा नाही घालणार आहे, पण जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक कट केलेला कांदासुद्धा घालू शकता. तर बघा, हे व्यवस्थित असं मी संपूर्ण मिक्स करून घेतलं आहे. आता बघा, इथे मी एका साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तर बघा, आता यामध्ये आपण जे छोले वाटून घेतलेत ते यामध्ये थोडेसे घालून पाहूया. जर समजा असं लगेच वरती आलं तर समजायचं तेल गरम झालं आहे. तर बघा, इथे मी हे यामध्ये टाकल्यानंतर हे लगेचच असं वरती यायला लागलं, तर आपलं तेल छान असं गरम झालं आहे. आता यामध्ये मी जितकी ही भजी बसणार आहे तितकी भजी मी यामध्ये सोडून घेणार आहे. तर बघा, नक्कीच तुम्हीसुद्धा या पद्धतीने छोले वाटून ही रेसिपी एकदा नक्कीच करा. तुम्हाला देखील खूप आवडेल आणि तुम्ही या अगोदर ही रेसिपी कधी केली आहे का, हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघा, इथे मी जितकी भजी यामध्ये बसणार आहे तितकी भजी यामध्ये मी सोडून घेतली आहे. आता याला आपण लगेचच हलवायचं नाही आहे बघा. एक अर्धा सेकंद मी इथे असंच ठेवलं आणि त्यानंतर बघा, हे चमच्याने असं पलटी करून घेतलं आहे. आता बघा, आपल्याला हे एकदम मीडियम गॅसवरती हे तळून घ्यायचं आहे. खूप जास्त गॅस फास्ट करायचा नाही आहे, नाहीतर मग बाहेरून हे ब्राऊन होतात आणि आतून हे कच्चंच राहतं. त्याच्यामुळे बघा, एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि अधूनमधून हे असं हलवायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं सगळीकडून तळलं जातं. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर बघा, इथे 1-2 ते 3 मिनटं झाले आहेत आणि बघा, हे व्यवस्थित असं तळून झालं आहे. आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
तर बघा खूप छान असे क्रिस्पी हे पकोडे झाले आहेत. छान असा आवाज येतोय त्यांचा. तर बघा आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर बघा आपल्याला गॅसची फ्लेम थोडी फास्ट करायची आहे आणि त्यानंतर हे बाकीचे सुद्धा आपल्याला पकोडे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आता हे यामध्ये सोडताना गॅस फास्टच ठेवायचा आणि नंतर मग सोडून झालं की मग गॅस मीडियम करायचा आहे. तर बघा आता इथे मी बाकीचे सुद्धा यामध्ये सोडून घेतले आहेत. आता एक अर्धा मिनिटभर थांबायचं आणि नंतर मग ह्याला हलवून घ्यायचं आहे. आणि बघा असं व्यवस्थित असं सगळीकडून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी हे सुद्धा 2 ते 3 मिनिटं तळून घेतलं आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा छान असे आपले हे क्रिस्पी पकोडे तयार झाले आहेत. छोलेचे पकोडे आणि याचा आवाजसुद्धा बघा छान येतोय, असा क्रिस्पी आवाज येतोय आणि बघा आतून छान असे मऊ आणि बाहेरून क्रिस्पी असे हे झालेले आहेत. तर तुम्ही हे पकोडे चहासोबत किंवा मग सॉससोबत, टोमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग असेसुद्धा खायला हे तितकेच छान लागतात. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.